नमस्कार. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची घोषणा झाली की आपण काय ऐकतो? कोणत्या क्षेत्राला किती निधी मिळाला? कोणत्या उद्योगाला प्रोत्साहन मिळालं? पायाभूत सुविधांसाठी किती खर्च होणार? शेती, ऊर्जा, उद्योग, निर्यात, रोजगार यासाठी सरकारने कोणती धोरणं जाहीर केली? पण कधी असा विचार केलाय का की या घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पैसा कुठून यायचा? एखादा स्टील प्लांट उभा करणं, हजारो मेगावॅटचा वीज प्रकल्प उभा करणं, खत कारखाना सुरू करणं किंवा नवीन औद्योगिक शहर घडवणं हे केवळ सरकारी घोषणांनी शक्य होत नाही. त्यासाठी लागते दीर्घकालीन आर्थिक साथ आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवणारी वित्तीय संस्था. स्वातंत्र्यानंतरच्या भारतात ही भूमिका एका संस्थेने अत्यंत शांतपणे व तितक्याच प्रभावीपणे पार पाडली. देशाच्या पंचवार्षिक योजना बदलत गेल्या, उद्योग धोरणं बदलत गेली, अर्थसंकल्प बदलत गेले आणि प्रत्येक टप्प्यावर ही संस्था विकासाच्या प्रवासात खंबीरपणे उभी राहिली. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत की भारताच्या नियोजनबद्ध औद्योगिक विकासामध्ये आणि आर्थिक स्वावलंबनाच्या प्रवासात IDBIची भूमिका नेमकी काय होती. चला ऐकूया त्या ऐतिहासिक प्रवासाची कहाणी. मी IDBI बोलतोय. नमस्कार, मी IDBI बोलतोय. होय, मीच तो IDBI ज्याने केवळ उद्योगांना कर्ज दिले नाही तर आधुनिक भारताच्या औद्योगिक उभारणीची स्वप्ने साकार करण्यासाठी आर्थिक शक्ती पुरवली. आज अनेकांना मी फक्त एक बँक वाटतो. काहींना माझी ओळख खाजगीकरणाच्या चर्चेमुळे आहे, पण माझी खरी ओळख त्यापेक्षा खूप मोठी आहे. मी भारताच्या औद्योगिक स्वावलंबनाचा आर्थिक शिल्पकार आहे. माझा जन्म 1964 मध्ये झाला, पण माझी संकल्पना त्याही आधी जन्माला आली होती. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण आर्थिक दृष्ट्या तो अजूनही परावलंबी होता. यंत्रसामुग्री आयात करावी लागत होती, स्टील आयात करावे लागत होते, रसायने आयात करावी लागत होती, भांडवली वस्तू आयात कराव्या लागत होत्या. देश स्वतंत्र होता, पण अर्थव्यवस्था अजूनही परावलंबी होती. तेव्हा देशाच्या नेतृत्वाने एक मोठा प्रश्न विचारला. राजकीय स्वातंत्र्यानंतर आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे? या प्रश्नाचे उत्तर होते स्वावलंबी औद्योगिकरण. आणि त्या स्वप्नांना आर्थिक बळ देण्यासाठी माझा जन्म झाला. मी केवळ कर्ज देण्यासाठी निर्माण झालो नव्हतो. माझे ध्येय होते भारताने स्वतःची यंत्रे स्वतः तयार करावी, स्वतःचे पोलाद स्वतः निर्माण करावे, स्वतःला लागणारी वीज स्वतः निर्माण करावी, स्वतःला लागणारी रसायने, खत, अभियांत्रिकी यासाठीचे उद्योग स्वतः उभे करावेत. भारत आयातदार नव्हे तर उत्पादक राष्ट्र बनावे. त्या काळात भारताने पंचवार्षिक योजनांचा मार्ग स्वीकारला होता. देशाच्या विकासाचा आराखडा नियोजन आयोग तयार करत असे. दरवर्षी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प देशाच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांची घोषणा करत असे आणि त्या स्वप्नांना आर्थिक वास्तवात उतरवण्याचे काम मी करत होतो. योजना आयोग सांगत असे, स्टील उद्योग उभारा, मी निधी उपलब्ध करून देत असे. सरकार म्हणत असे, वीज निर्मिती वाढवा, मी ऊर्जा प्रकल्पांना वित्तपुरवठा करत असे. देश म्हणत असे, खत उत्पादन वाढवा, मी खत कारखान्यांना दीर्घकालीन कर्ज देत असे. देशाला यंत्र निर्मिती हवी असेल, मी मशीन टूल उद्योगाला मदत करत असे. देशाला दूरसंचार हवा असेल, मी त्या क्षेत्रात गुंतवणूक करत असे. माझ्यासाठी प्रश्न फक्त एवढाच नव्हता की या प्रकल्पातून किती नफा मिळेल. माझ्यासाठी अधिक महत्वाचा प्रश्न होता, यामुळे भारत स्वावलंबी होईल का? रोजगार निर्माण होतील का? आयातीवर देशाचे अवलंबित्व कमी होईल का? नवीन तंत्रज्ञान विकसित होईल का? मागास भागांचा विकास होईल का? व्यावसायिक बँका ताळेबंद पाहत होत्या, मी भारताचे भविष्य पाहत होतो. मी राष्ट्र निर्मिती मोजत होतो, त्या नफा मोजत होत्या.
त्या कर्जदाराची पत पाहत होत्या. मी देशाची क्षमता तसेच पत वाढवण्याचा विचार करत होतो. प्रत्येक पंचवार्षिक योजनेबरोबर माझे काम बदलत गेले. जेव्हा अवजड उद्योगांना प्राधान्य मिळाले, मी स्टील, अभियांत्रिकी आणि मशीन टूल्स उद्योगांना कर्ज दिले. जेव्हा ऊर्जा महत्वाची झाली, तेव्हा मी वीज, कोळसा, तेल आणि ऊर्जा क्षेत्राला मदत केली. जेव्हा निर्यात वाढवण्याचा निर्णय झाला, तेव्हा मी निर्याताभिमुख उद्योगांना पाठबळ दिले. जेव्हा तंत्रज्ञानाचा काळ सुरू झाला, मी इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक वाढवली. देशाचे प्राधान्यक्रम बदलले आणि मीही त्यानुसार बदलत गेलो. दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असे. त्यामध्ये लघु उद्योगांना प्रोत्साहन जाहीर झाले. मी पुनर्वित्त योजना आणत असे. मागास भागाच्या विकासांसाठी घोषणा झाली की मी सवलतीच्या अटीवर त्या मागास भागात कर्ज उपलब्ध करून देत असे. निर्यात वाढवण्याचा निर्णय झाला की मी निर्यात उद्योगांना वित्त पुरवठा किंवा पुनर्वित्त उपलब्ध करून देत असे. अर्थसंकल्प धोरण सांगत असे आणि त्या धोरणाला आर्थिक बळ देण्याचं काम मी करत असे. मी केवळ उद्योग उभारले नाही, मी भारताची वित्तीय पायाभूत संरचनाही उभी केली. मी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबी निर्माण केली, जेणेकरून लघु उद्योगांना स्वतंत्र आर्थिक आधार मिळेल. मी नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया उभारण्यात पुढाकार घेतला, ज्यामुळे भारताला आधुनिक पारदर्शक शेअर बाजार मिळाला. मी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड निर्माण करण्यामध्ये भूमिका बजावली, ज्यामुळे डीमॅट प्रणाली अस्तित्वात आली. मी केअर रेटिंग सारखी पतमापन संस्था उभारली. मी व्हेंचर कॅपिटलची बीजे पेरली. मी तंत्रज्ञान विकासाला चालना दिली. मी वित्तीय संस्था उभारल्या, बाजार उभारले आणि भारताच्या आर्थिक विकासाचा पाया मजबूत केला. 1991 नंतर आर्थिक धोरण बदलले. नियोजनाची जागा बाजाराने घेतली. विकास वित्त संस्थांची भूमिका कमी होत गेली आणि अखेर माझेही रूपांतर एका व्यावसायिक बँकेत झाले. माझा प्रवास बदलला, पण माझे योगदान बदलले नाही. आज भारत जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. स्टील उत्पादनात अग्रस्थानी आहे. औषध निर्मितीत जगाला दिशा देतो. अंतराळ संशोधनात झेप घेत आहे. माहिती तंत्रज्ञानात जगभर सेवा उपलब्ध करून देतो. या यशामागे हजारो उद्योग आहेत आणि त्या हजारो उद्योगांच्या मागे अनेकदा माझा शांत निशब्द हात आहे. आज माझ्याविषयी चर्चा खाजगीकरणाच्या संदर्भात होते, पण माझी खरी ओळख केवळ एका बँकेची नाही. मी भारताच्या नियोजनबद्ध औद्योगिक विकासाचा आर्थिक आधार होतो. मी पंचवार्षिक योजनांचा वित्तीय सहप्रवासी होतो. मी प्रत्येक केंद्रीय अर्थसंकल्पाला विकासाची आर्थिक ताकद देणारा संस्थात्मक भागीदार होतो. मी स्वावलंबी भारताच्या स्वप्नाला वित्त पुरवठा करणारा राष्ट्रीय विकास बँकर होतो. मी IDBI बोलतोय. माझा इतिहास केवळ कर्जवाटपाचा इतिहास नाही, तो भारताच्या औद्योगिक स्वाभिमानाचा इतिहास आहे. तो स्वावलंबी भारताच्या उभारणीचा इतिहास आहे आणि तो राष्ट्र निर्मितीसाठी वित्तीय संस्थांची भूमिका काय असते याचा प्रेरणादायी इतिहास आहे. मी IDBI आणि हीच माझी खरी ओळख.